वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर में आज विनय कुलकर्णी एक कांग्रेस के जाने माने एक हस्ती है, मगर आज उनका ये बयान देना है ताकि कुछ लोग पक्ष से जाते हैं तो आते हैं, मगर ये तो जनता को सभी पता है ताकि एक पक्ष से दूसरे पक्ष तक आना जाना, ये नेताओं का लीडर बनना इनका एक खौफ है। ताकि आप सोचो, अगर किसी पक्ष में रहते हैं तो ना जाने बीजेपी से कांग्रेस में चले गए, कांग्रेस से बीजेपी में चले गए। ये तो इनका पक्ष तब रहता है जब वो पक्ष में रहते हैं, उसी पक्ष का जय जयकार करते हैं। जब उस पक्ष में कुछ खंडपीनी और कुछ ज्यादा कम अगर कुछ फूट आ गई तो सीधा सीधा आगे के पक्ष में चले जाते हैं। फिर उस पक्ष के जाकर और जिस पक्ष में रहते हैं उसी को विरोध भी करते हैं। तो ये राजनीति में इनका कोई पक्ष या कोई धर्म या कोई नहीं है, मगर इनका एक ही होता है, राजनीति इनको चाहिए। राजनीति कुर्सी के लिए ही इन्हों यही सोचते हैं। कभी देश के लिए सोचने वालों को, कभी देश के लिए आवाज उठाने वालों को, कभी देश के लिए कहने वालों को आज तक जनता क्या उनको पहचानेगी या नहीं। तो अब वैसे लोग तो इस मीडिया के सामने हो या किसी के सामने अपनी तो नहीं बताया करते, मगर देश प्रेमी जरूर वही होते हैं। अब तो ऐसा कोई नहीं है, जब एक पक्ष में एक पक्ष तो आना जाना है, मगर कहते कहते विनय कुलकर्णी बसनगौड़ा पाटिल एथनाल को तो कह चुके, मगर कुछ दिन पहले एमबी पाटिल भी बसनगौड़ा के विरोध भी उन्होंने भी कहा, कहते कहते ये कहा, मेरे पास एक इतना बड़ा सबूत है, क्या दे दूं? अगर वहां पर एक मीडिया वाले ने, रिपोर्टर भी कहते हैं तो दे दो, तब उन्होंने वहां पर अपनी जबान पलटा देते हैं ताकि वो जो है पेंड्रा हो या सीडी हो, कोई भी सबूत हो मीडिया को नहीं देते। तो ये कहते हैं आने वाले वक्त में ही बता देंगे। तब तो कुछ दिन पहले ही बसनगौड़ा पाटिल एथनाल का ही एक ऑफिस लॉन्च होता है, तो सैकड़ों अधिकारी, सैकड़ों कार्यकर्ता, बहुत सारे यहाँ पर हिंदू मुसलमान भी आ गए थे, मगर उस वक्त बसनगौड़ा पाटिल उनका पलटवार भी यही कहा था, ताकि राजनीति ऐसे ही होती है, जब उनकी आप सरकार है तो जो चाहे वो तो कहते ही रहते हैं। तो आप जनता को ये समझ में आना चाहिए, ये सिर्फ राजनीति है, मगर कोई देश प्रेमी, देशभक्ति के लिए अगर हमें पहचानना है तो जरूर फूक फूक के देख के ही पहचानना पड़ता है। ताकि अब राजनीति सिर्फ यही चाहिए लोगों को, मगर पक्ष ये ऐसा कभी नहीं सोचते। अगर कोई पक्ष में अगर टिकट ना दे तो यही ब्लैकमेल भी करते हैं, ताकि अब चुनाव आ गया तो अगर टिकट ना मिल गया तो दूसरे पक्ष का दरवाजा खटखटाने की भी ऐसी भी बात करते हैं। तो ये राजनीति है, ये पक्ष, ये सब एक दूसरे से मिले जुले भाई भाई जैसे ही रहते हैं, मगर अलग अलग ये बात है ताकि यहाँ पर राजनीति यही एक अलग नाम है, मगर सब एक ही पक्ष में जाते हैं, दूसरे पक्ष में आते हैं। मगर जनता को इस बार सोच समझ कर ही चुनाव में किसको लाना है और किसको नहीं लाना है, ये जरूर आप समझ में आया होगा, मगर जरूर तय कीजिए ताकि हमारा देश का भला और सबका सुख और शांति अमन से रहे। ऐसे लीडरों को चुन के लाना ये हमारा कर्तव्य है। देखेंगे एक रिपोर्ट में। ನೋಡಿ ಎತ್ತಾಳವರು ಅವರೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದು ಕ್ಯಾಸೆಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಅದಾವೆಲ್ಲ ವಿಡಿಯೋಸ್ ತೆಗೆದು ನೋಡಿ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ಯಾರಿದ್ದೆ ಏನಂದ್ರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ಮಗ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಯಾವ್ದು ಸಿಂಗಾಪುರ್ನಾಗೋ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ದುಬೈನಾಗೋ 10,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಕಡೆ ಅದು ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲೇ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಗಿಲ್ಟಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ನಮ್ಮಂತೆ ಉಳಿದವ್ರದಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದು ಕೊಡ್ಲಾ ಕ್ಯಾಸೆಟು. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಮಗ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 10,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ. ದುಬೈಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾರೆ? ಮಾರಿಷಸ್. ನನ್ನ ಕಡೆ ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ಇವರೇ ಮಾತಾಡಿದ ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಮೊದಲು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬಿಡುಗಡೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋದಿತ್ತು ನಾಳೆ.
ಯಾವುದೇ ಆಡಿಯೋ ವಿಡಿಯೋ ಸಾಕಷ್ಟು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅದಾವಲ್ಲ, ಸುವರ್ಣದವ್ರ ಬಲ್ಲಿ ಅದಾವ, TV 9ದವ್ರ ಬಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಚಾನಲ್ದವ್ರ ಬಲ್ಲಿ ಇರ್ತಾವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಹಾಕೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಎಂದು ಚಾನಲ್ ಚಾಲು ಆಗಿರ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ರೆಕಾರ್ಡಿಂಗು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಾವೆ. ಅಂಥದ್ದು ಏನಿದ್ರು MB ಪಾಟೀಲ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿ. XMLA ರಗಡ್ ಮಂದಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೂ ಕೂಡ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗ್ಯಾರ. ಹಾಗಾಗಿ ಬರುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಸ್ಟ್ರಾಟಜಿ. ಈಗ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾ ಇರೋದು ಈ ರೀತಿ ಅಂದ್ಬಿಟ್ರೆ ಒಂದು ಭಯ ಹುಟ್ಟುತ್ತೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರಲ್ಲಿ. ನೀನು ಯತ್ನಾಳ್ ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲ, ಭಯ ಏನಿಲ್ಲ. ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರು ಹೇಳಿರ್ಬೋದು ಕರೆ, ಬಟ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಐತಿ. ಇವತ್ತು ಹಲವಾರು ಮಂದಿ ಅಲ್ಲಿ ಬೇಜಾರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಕತ್ತಾರ. ಯಾಕೆ ಹೋದ ಬಾರಿಗೆ ನಡೆದಂಥ ಸರ್ಕಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ನೋಡಿದಾಗ ಕೂಡ ಆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸ್ವಪಕ್ಷದವರು ಸಾಕಷ್ಟು ಮಂದಿ ಬೇಜಾರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವಂತ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಅದ್ರಾಗ ನಮಗೇನು ಕಾಂಪಿಟೇಟರ್, ಯಾರಿಗೂ ಕಾಂಪಿಟೇಟರ್ ಅಲ್ಲ ಅವರು. ನಮ್ಮ ಕೂಡ ಏನು ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಕೆದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. ಆಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಬರೋದ್ರಿಂದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಭಾಳ ವರ್ಷದ ಅನುಭವ ಇದ್ದಂಥವ್ರು ಅದಾರ, ಅನುಭವಸ್ಥ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಅದಾರ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೂಡ ಒಂದು ಬಲ ಬರುವಂಥವ್ರು ಯಾರೇ ಇದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಸೇರಿಸ್ಕೊಂತೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ 6-7 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಉರುಳುತ್ತೆ ಅದೆಲ್ಲ ಅಸಮಾಧಾನ 90 ಜನ ಅಸಮಾಧಾನ. ನಿಮ್ಮ ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರ ವೈಡ್ ಬಾಲ್ ಹೋಗಿತಿರ್ತಾರೆ. ಹಂಗಾಗಿ ಅವೇನೆಲ್ಲ ಬಾಲು ವಿಕೆಟ್ ಹಾರ್ತಾವಂತಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಏನಿಲ್ಲ. ಅಂಥವು ಯಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ.